मराठी सिनेसृष्टीतील राजबिंड्या नायकाचा सन्मान पुण्यात रंगणार. सूर्यकांत मांडरे यांचा जन्मशताब्दी सोहळा. मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वाने आणि सहज सुंदर अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे दिग्गज कलावंत म्हणजे सूर्यकांत मांडरे. गावचा पाटील या रांगड्या भूमिकेपासून ते अनेक संवेदनशील आणि ऐतिहासिक पात्रांपर्यंत त्यांनी प्रत्येक भूमिका अक्षरशः जगली. या महान आणि राजबिंड्या अभिनेत्याच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आता एका भव्य आणि संस्मरणीय कार्यक्रमाने होणार आहे. पुणे शहरात येत्या मंगळवारी म्हणजेच 2 जून रोजी सांस्कृतिक वर्तुळातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी बरोबर 5 वाजता या सांगीतिक आणि स्मृती जागवणाऱ्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणा गेस्ट हाऊस आणि प्रकाश मांडरे यांनी या विशेष कार्यक्रमाची धुरा सांभाळली असून या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील जुन्या सुवर्ण काळाला पुन्हा एकदा उजाळा दिला जाणार आहे. जयप्रभा स्टुडिओ आणि चित्रनगरी यांच्यामुळे कोल्हापूर हे चित्रपटसृष्टीचे आणि कलाकारांचे माहेरघर मानले जाते. याच कलापुरात तुकाराम मांडरे आणि तानुबाई यांच्या पोटी सूर्यकांत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील इंग्लिश टोप्या आणि अत्तर विकण्याचा व्यवसाय करायचे आणि त्यांना नाटकांची खूप आवड होती. सूर्यकांत यांचे मूळ नाव वामन असे होते. घरातच कलेची आणि तालमीची आवड असल्याने त्यांना अभिनयाची गोडी लागली. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी 1938 मध्ये त्यांनी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. त्यांचे देखणे आणि आकर्षक रूप पाहून मराठी सिनेसृष्टीचे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी त्यांना 1943 मध्ये बहिर्जी नाईक या गाजलेल्या चित्रपटात मोठी संधी दिली. याचवेळी त्यांचे सूर्यकांत असे नामकरण झाले. त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत मांडरे हे देखील मराठीतील नावाजलेले अभिनेते होते. चंद्रकांत सूर्यकांत या बंधूंच्या जोडीने तब्बल 5 दशके प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. सूर्यकांत हे केवळ कॅमेरासमोर अभिनय करण्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्यात एक अतिशय उत्तम चित्रकार, शिल्पकार आणि लेखकही दडलेला होता. कोल्हापुरातील प्रसिद्ध चित्रकार बाबा गजबर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले होते. आपल्या अत्यंत प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत सूर्यकांत यांनी तब्बल 100हून अधिक चित्रपटांमध्ये नायकाच्या भूमिका अत्यंत ताकदीने साकारल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भूमिका असो वा स्त्री जन्मा तुझी कहाणी, गृहदेवता आणि बाळा जोजोरे यांसारख्या कौटुंबिक चित्रपटांमधील संवेदनशील नायक, त्यांनी प्रत्येक पात्राला न्याय दिला. 1950 मध्ये राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या केतकीच्या बनात या चित्रपटातील त्यांची सर्जेराव ही भूमिका प्रचंड गाजली होती. हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील पहिला फक्त प्रौढांसाठी प्रमाणपत्र मिळालेला चित्रपट म्हणून ओळखला जातो. अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यासोबत त्यांनी तब्बल 27 चित्रपटात एकत्र काम केले आणि या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले. तसेच सुलोचना आणि उषा किरण यांच्यासोबतचे त्यांचे सिनेमेही खूप गाजले. रंगभूमीवरही बेबंदशाही, आग्र्याहून सुटका, तुझे आहे तुझपाशी, लग्नाची बेडी आणि झुंजारराव यांसारख्या गाजलेल्या नाटकातून त्यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटला. 1978 मध्ये त्यांनी ईर्षा या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि कथालेखन केले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेने त्यांनी आपले आत्मचरित्र लिहून पूर्ण केले. हा जन्मशताब्दी सांगता सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सजणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, लीला गांधी, खासदार मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार तसेच ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळलेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. या शानदार कार्यक्रमात चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी तयार केलेली एक विशेष ध्वनिचित्रफीत दाखवण्यात येणार आहे. यासोबतच गायक पल्लवी आनेदेव आणि रवींद्र शाळू हे सूर्यकांत यांच्या चित्रपटातील अविस्मरणीय गाणी सादर करून उपस्थितांना जुन्या काळात घेऊन जातील. मराठी चित्रपट आणि रंगभूमीला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या सूर्यकांत मांडरे यांसारख्या महान आणि बहुआयामी कलाकाराचा जन्मशताब्दी सोहळा म्हणजे नव्या पिढीसाठी एक ऐतिहासिक पर्व समजून घेण्याची मोठी संधी आहे. अशा कार्यक्रमातून जुन्या पिढीतील दिग्गजांचा कलाप्रवास नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतो. सूर्यकांत यांची नायिका
हा आयुष्यातील भाग्ययोग, आशा काळे यांची कृतज्ञ भावना. अवघ्या 13 वर्षाची असताना मी सूर्यकांत यांना प्रथम पाहिलं. तेव्हा भारल्याप्रमाणे झालं होतं. त्यावेळी मी आशा काळे नव्हते, तर रावसाहेब काळे यांची मुलगी होते. सूर्यकांत आणि उषा किरण यांच्यावरील गीताचं चित्रीकरण मी गगन बावडा इथे पाहिलं होतं. काही काळाने रुपेरी पडद्यावर मी त्यांची नायिका होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. सूर्यकांत यांच्यासारख्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली, हा मला भाग्ययोग वाटतो, अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केली. पुना गेस्ट हाऊस प्रकाश मांढरे यांच्या वतीने मंगळवारी आयोजित सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आशा काळे बोलत होत्या. काळे म्हणाल्या, भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटात मी सूर्यकांत यांची नायिका झाले आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये आम्ही भूमिका केल्या. गनिमी कावा या चित्रपटामध्ये एक प्रेमगीत चित्रित करण्यासाठी मला गजरा हवा होता. ती मागणी सूर्यकांत यांनी पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवेशात ते उभे राहिले की साक्षात महाराजांची ऊर्जा पोचल्यासारखं वाटायचं, असं लीला गांधी म्हणाल्या. प्रीती संगम या चित्रपटाच्या वेळी सूर्यकांत यांच्याशी पहिली भेट झाली. ते प्रसंग छान समजावून सांगायचे. प्रत्येकाला सांभाळून घेण्याची वृत्ती आणि खेळीमेळीचं वातावरण हे त्यांचं वेगळेपण होतं. ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये एक सूर्यकांत मांढरे यांचा किस्सा सांगितला. मल्हारी मार्तंड चित्रपट करत असतानाच्या चित्रपटामध्ये जयश्री गडकर पण होत्या आणि उमा भेंडे या सूर्यकांत मांढरे यांच्या पत्नीची भूमिका साकारत होत्या. त्या चित्रपटात भूमिका करत असताना सूर्यकांत मांढरे इतके रममाण झाले होते की त्यांना या चित्रपटात एका सीनमध्ये उमा भेंडे यांच्या कानाखाली मारायचं होतं. तर ते आपल्या भूमिकेशी इतके समरस झाले की खरोखर त्यांनी उमा भेंडे यांच्या कानाखाली मारलं आणि 5ही बोटे त्यांच्या गालावर उमटले. सूर्यकांत यांच्या हातात असलेली अंगठी त्यांच्या गालात रुतल्यामुळे तिथून रक्त येत होतं. हे सारं घडल्यानंतर सूर्यकांत मांढरे यांनी उमा भेंडे यांची माफी मागितली. 1951 साली बाळा जोजोरे या चित्रपटाने अमाप प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटात उषा किरण आणि सूर्यकांत मांढरे यांनी एकत्र भूमिका साकारली होती. याच जोडीने 12 चित्रपटात एकत्र काम केलं. पुढे भालजी पेंढारकरांनी निर्माण केलेला साधी माणसं या चित्रपटाने मराठमोळ्या साध्या माणसाचं दर्शन घडवलं. त्या काळी मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ बहरत असताना कोल्हापूरमधील जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ कमी पडत होते. नंतर कोल्हापूरची चित्रनगरीची कल्पना पुढे आली आणि या कामासाठी कोल्हापूरच्या चित्रपट व्यावसायिकाने तसेच या दोन्ही भावांनी म्हणजेच सूर्यकांत आणि चंद्रकांत यांनी 1984 मध्ये चित्रनगरीची कोनाशिला बसवली. चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन्ही भावाचे एकमेकावर जीवापाड प्रेम होतं. दोघेही एकमेकांना विसरत नव्हते, पण काही गोष्टी नियतीला मान्य नसाव्यात म्हणून चंद्रकांत मांढरे यांच्या अगोदर सूर्यकांत मांढरे यांचं निधन झालं. याचा चंद्रकांत मांढरे यांना खूप मोठा धक्का बसला. चंद्रकांत मांढरे म्हणायचे, आम्ही दोघे भाऊ राम लक्ष्मणासारखे राहिलो आणि अगोदर लक्ष्मण गेला याची खूप खंत वाटते. सूर्यकांत मांढरे यांच्या पत्नी सुशीला मांढरे यांचं 95व्या वर्षी 31 जानेवारीला निधन झालं. कलाकारांना अभिनय क्षेत्रात अनेक चढ उतार पाहावे लागतात. अशा वेळी सुशीला मांढरे यांनी चंद्रकांत मांढरे यांना मोलाची साथ दिली. भालजी पेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणे अशा अनेक दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. 1959 साली आलेला सांगते एका हा चित्रपट खूप गाजला. पुण्यात प्रभात थिएटरमध्ये सांगतात की तो 6 वर्ष चालला आणि त्या चित्रपटाने एक विक्रम केला. त्यांच्या एकूण कारकिर्दीसाठी त्यांना 1973 साली पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं व त्यानंतर 1990 साली त्यांना महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. अशा या महान कलाकाराचं वयाच्या 73व्या वर्षी दुःखद निधन झालं. सूर्यकांत मांढरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.